नमस्कार मित्रांनो, कसे असा? आय होप की लय चांगले असाल तुम्ही सगळे. तर खूप दिवस झाले माझी तब्येत काही बरी नाही आणि तुम्ही बघू शकता माझं तोंड कसं झालेलं आहे. माझ्या भावाला पण बरं नव्हतं. आता आम्ही जरा फिरायला चाललो बाहेर. खूप दिवस झाले गेलो नाही बाहेर कुठं. मग म्हणली चला जरा तुमचं पाय तरी कमी होतात. त्यामुळे काय आपल्या मिळालं असल्यामुळे काय आपले रील्स काय चांगले आलेच नाही ते. सो लवकर आपल्या चांगल्या रील येतील पप्पा मम्मी. बघितलंच, खोकला आणि सर्दी आणि थंडी ताप ह्या गोष्टी जास्तच भयंकर आता ते चालू आहे. सगळ्यांनाच आजारी पाडायले. तर चला तर आता मी मित्रांनो पहिल्या स्टार्टिंगला आलेले आहे वडापावच्या गाड्यापाशी. तर इथं तुम्ही बघू शकताय असं मी वडापाव खात आहे आणि फर्स्ट टाईमच मी खाते इथला वडापाव आणि खूप टेस्ट मस्त आहे बरं का. तर आणि महत्त्वाची गोष्ट, वडापाव खाताना ना मिरची मला कायम लागते, कारण की मिरचीशिवाय ना मज्जाच येत नाही खायला बरं का. कसं जरासं तोंडाला लावायला ते पण. त्यानंतर मित्रांनो आम्ही आलतो एका बेकरीमध्ये, जिथं की सोहमला घ्यायचं होता समोसा खायला. आणि इथं बघा सोहमनं घेतलेला आहे समोसा, त्याला खूप आवडतो त्यामुळे त्याचं काही वडापाववरती पोट भरलं. आणि त्यानंतर मम्मीनं पण घेतला तिला इथं ढोकला खायला मस्तपैकी. आणि हे दोघं खात होते. मम्मी मला बोलले तू पण खा ना. तर मम्मीला मी म्हणले नको मला, कारण की मित्रांनो मित्र वडापाव खाल्लेला त्यामुळे. आणि इथनंच आपल्याला दीदीला म्हणलं चला काहीतरी पार्सल वगैरे घेऊया. तर चला तर का आता मी दीदीला घेतलेलं आहे इथं पार्सल गुलाबजामुन आणि समोसे वगैरे. तर आता मी निघत आहे घरला. आणि खूप भारी वाटत होतं जरासं, आता बरं वाटतंय बरं का तब्येत. इथं बघू शकताय माझी मम्मी आणि मी आता चाललेलो आहे. आता लवकरच आपल्याला चांगले चांगले रील भेटतील बघायला. तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.